पूर्वी एका वनामध्ये एक गुरुद्रोह नावाचा जो त्या ठिकाणी भिल्ल राहत होता. काय नाव आहे? गुरुद्रोह. हा, गुरुद्रोह नावाचा भिल्ल त्या वनात राहत होता. तो निर्दयी होता, क्रूर होता. हा, पशूंचा वध करायचा, त्या ठिकाणी चोरी करणं, लोकांना त्रास देणं, लहानपणापासून त्याला शुभ कर्म त्यानं कधी केलेच नव्हते. माईबाप कधीच केले नव्हते. परिवार अत्यंत दुःखीचा होता. माईबाप अत्यंत कष्टी होता. लक्षात द्या, करुणामय हा इतिहास आहे. सतत पशूंचा वध करावा हे क्रूर कर्म करणारा हा भिल्ल होता. माईबाप कधी शुभ कर्म कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, कशाची जाणीव नाही त्याला. ऐका माईबाप, कदाचित हा इतिहास मी तुम्हाला सांगतो ना, तुमचे डोळे उघडतील. हा, डोळे उघडतील की माझा भोलेनाथांचा स्वभाव या चरित्रामध्ये प्रगट केला. लक्षात ठेवा, माझा रामेश्वर भगवान काय लागतले माझ्या देवाला, माझ्या महादेवाला. हा, हे चरित्र माझ्या मनचं नाही आहे. कोणाच्या घरी पुराण असेल तर कोटीरुद्र संहितेमध्ये माझ्या भोलेनाथानं हे चरित्र सांगितले. माईला द्वितीय खंडामध्ये वाचा एकदा शिवमहापुराण. कधीतरी मूळ ग्रंथ शिवमहापुराण आपण वाचन केलं पाहिजे की शिवमहापुराण आपल्याला काय सांगतंय, काय मार्गदर्शन करतंय. माता माऊली, शिवमहापुराण हे माझ्या भोलेनाथांचा त्या ठिकाणी अंतःकरणातले भाव आहे, भक्ताविषय. सावध केलेलं आहे की पळू नका रे, इकडे तिकडे पळू नका. कोणती साधना त्यामध्ये अडकू नका. हे कलियुगातल्या लोकांसाठी अतिशय फलदायी आहे, अतिशय सोपं आहे. त्या ठिकाणी माझ्या भोलेनाथ सतत सांगतो, मी भोळा आहे. सर्वात त्या त्रिभुवनात असणारी ही क्षमस्व करणारी ही देवता म्हणजे माझा देव आदिदेव महादेव आहे. आणि त्या ठिकाणी माईबाप एक दिवस त्या माता पित्याला भूक लागली. माईबाप आणि त्या पत्नीनं, त्या आईवडिलांना त्या भिल्लाकडे पाहिलं आणि सांगितलं की आम्हाला भूक लागली आहे, आम्हाला भोजन द्या, आम्हाला अन्न द्या. त्या भिल्लानं त्या कुटुंबाकडे पाहिलं आणि त्या ठिकाणी सांगितलं देतोय, ठीक आहे, काय करावं, कुठून त्या ठिकाणी हे अन्न आणावं, कुठून भोजन आणावं म्हणून विचार करत करत तो जो भिल्ल आहे, तो गुरुद्रोह नावाचा भिल्ल आहे, तो वनात गेला आणि काहीतरी करू, आपण शिकार करू माईबाप. तो प्रयत्न करत होता. इकडे लक्ष द्या. कृपा करून मध्ये कोणाला नका येऊ देऊ, बंद करावं. मला लय त्रास होतो, खूप त्रास होतो. असं नका करू. निवेदन एवढंच नाही बघा व्यवस्थित. आई वडिलांना त्या ठिकाणी याचना केली की आम्हाला भूक लागली, आम्हाला अन्न द्या. ऐका मायबाप, हा पापनाशिक इतिहास मी तुम्हाला सांगतोय. माझ्या भोलेनाथांचा स्वभाव सांगतोय, अंतःकरणातल्या भावना सांगतोय. मला माहिती आहे कदाचित हा इतिहास आहे, तुम्ही ऐकत असताना हे चरित्र काय सांगतंय आपल्याला, हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी व्याकुळ झाले त्याचे आई वडील, हे सगळं कुटुंब. आणि वनामध्ये त्या ठिकाणी धनुष्य बाण घेतला. आपल्या तहान लागेल हे म्हणजे एक पिशवी पाण्याची सोबत घेतली आणि तो गुरुद्रोह नावाचा तो त्या ठिकाणी तो भिल्ल वनामध्ये गेला. दिवसभर पाहत मात्र शिकार त्याला मिळालीच नाहीये. काही मिळालं नाही. काय करावं त्रस्त झाला, दुःखी झाला माईबाप. पण नाही, जर मी खाली हात जर घरी गेलो ना तर माझं कुटुंब काय करेल. हे लेकराची जी लागलेली भूक मला सहन होणार नाहीये. आई वाटा लागलेली भूक ही मला सहन होणार नाहीये. हे कुटुंबाचं दुःख मला नाही सहन होणार. मग नाही, मी काहीतरी नेल्याशिवाय घरी जाणार नाही जाणार मी. अरे त्याच्याही पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता मायबा, पण तरी गुरुद्रोह नावाचा जो भिल्ल आहे, काय करावं. मग एका तळ्याजवळ त्याला असं वाटलं की हे पाणी आहे इथे, कदाचित असं होऊ शकतं
की आपण इथेच बसू, पाण्याच्या आशेनं प्राणी इथे येतील आणि आले ना आपण त्यांना मारू. म्हणून तो गुरुद्रोण नावाचा बिल्ल एका झाडावर बसला, पिशवी अटकली हातामध्ये बाण, सारखं पाहतो. 6च्या सुमारामध्ये, 5:30 6च्या सुमारामध्ये तो त्या ठिकाणी झाडावर बसला. पण काय करावं, शिकारीची वाट पाहतोय म्हणून त्या झाडाची पानं तोडावी, खाली टाकावी, पानं तोडावी, खाली टाकावी. काय कर म्हणून काय म्हणू का, हातात एक आपल्या एक हे घ्यावी आणि आपलं पानं तोडत 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 खाली टाकावी. पण नेमकं असं झालं की त्याच ठिकाणी तिथं एक हरिण त्या ठिकाणी तिथं आलं मायबाप. आणि हरण आल्याबरोबर हा सावध झाला, सावध झाल्याबरोबर वा वा आनंद झाला. आणि त्या गडबडीमध्ये हरण पळून जाता कामा नाहीये. हरण येताना त्याला दिसलं मायबाप, त्यानं पटकन घाईघाईनं बाण घेतला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला. त्यावेळेस हा जो कोपरा आहे तो पाण्याला लागला, पाणी अर्ध सांडलं खाली. पण ते हरिणानं त्याच्याकडे पाहिलं, हरणानं त्याच्याकडे पाहिलं ना. हरण त्या व्याधाला बोलू लागलं. व्याधाला आश्चर्य वाटलं, अरे बाण सोडायचा की हरणाला वाचा फुटली. काय आहे मुक्का प्राणी, पण बाण सोडायचं की त्या हरणाला वाचा फुटली ना. हरण त्याच्याकडे टुकू टुकू पाहू लागलं रे. आणि त्याला बोलत होत, हे व्याध, माझा हा अनर्थकारी देह, हे मांस जर तुला कामा येत असेल आणि तुला जर माझ्या मांसानं सुख प्राप्त होत असेल ना, यापेक्षा कोणतं मोठं पुण्य आहे रे. कोण म्हणतंय? हरण. हे व्याध, अरे बाण थोडं थांब रे, 2 मिनिटं थांब, मला मार तू. मी असं नाही की तू मला मारू नकोस, मला सोड, मी असं नाही म्हणणार. जो बाण तू माझ्या करता लावलास ना धनुष्याला, त्याच्यावर माझं नाव कोरून ठेव. तो माझ्या नावाचा बाण आहे, तू निश्चित मला मार. अरे व्याध व्याध व्याध, अरे जर हे माझं शरीर आणि माझं मांस, हे मांस मला मारून जर तुला सुख प्राप्त होत असेल तर याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे. काय उदारता आहे, काय विचार आहे. लक्षात ठेवा, आपण माणसं आहोत आणि तो मुका प्राणी आहे. विचार करा, आपल्यात आणि प्राण्यात किती फरक आहे. ते प्राण्याचे विचार बघा ना, आपले विचार बघा. हे चरित्र एवढं सूक्ष्म श्रवण करा माय बाप तुम्ही, ते आपण कसं वागतोय. अरे मुका प्राणी, तो हरण आहे, पण तरी त्या व्याधाला म्हणतो की तो बाण जो जोडला ना माझ्या करता, मला मारण्याकरता, मला मार तू, मला मार, मी नाही म्हणणार नाही. अरे जर मला मारून जर तुला सुख प्राप्त होत असेल तर निश्चित त्या ठिकाणी हे सद्भाग्य कोणाला आहे. अरे जो स्वतःच्या सुखाचा विचार करतोय त्याच्यासारखा महाभाग्यवान जगात कोण नाही. आजकाल माणसं स्वार्थी आहे, आपल्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देतात. मायबाप आपल्या सुखाकरता एवढी स्वार्थी आहेत. पण जगामध्ये अशी काही माणसं आहे की आपल्याला दुःख झालं तरी चालतं पण त्याला सुख व्हावं. हे बलिदान करणारी माणसं फार कमी आहे जगामध्ये. म्हणतात बोटावर मोजणी इतकी माणसं आहेत की आपल्या संसाराचा विचार करत नाही, दुसऱ्याच्या संसाराचा विचार करतात. जीवनात परोपकार अत्यंत महत्वाचा आहे. ऐका माईबाप, पुढे काय म्हणतो ते हरिण, फार सुंदर श्लोक आहे माईबाप. उपकार कर सेव यत पुण्यम जायते त्विहि तत्पुण्यम शक्यते नैवं वक्तुं वर्षशतैरपि. हे हरण त्या व्याधाला सांगताय, ऐका मायबाप गोड चरित्र. हे व्याध, मला मार तू,
कारण हे श्लोक असं सांगतो, उपकार कर सेव यत् पुण्यम जायते त्विह तत्पुण्यम शक्यते नैव वक्तुम वर्षशतैरपि. काय सुंदर अलौकिक श्लोक आहे मायबाप, की लोकांमध्ये जे उपकार करतात, किंबहुना जे उपकार जीव आहेत मायबाप, जे उपकार जीव आहेत, त्यांच्या पुण्याचं वर्णन शेकडो वर्ष सुद्धा केलं तरी होणार नाही, हे हरण सांगताय. काय जे जगावर उपकार करतात ना, जे समाज कार्य करतात मायबाप, त्यांचे एवढे उपकार असतात, एवढं पुण्य असतं की त्या पुण्याचं वर्णन हे वेद सुद्धा करू शकत नाही. ऐकताय ना, जे उपकार करतात, समाज कार्य करतात मायबाप, जे दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतात, दुःखाचा विचार करतात, जे दुसऱ्याला त्या ठिकाणी दुसऱ्याच्या संसाराचा विचार करतात, प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी होतात, प्रत्येकाला मदत करतात, हे शास्त्र, हे शिवपुराण सांगतंय. जो समाज कार्य करतोय, उपकार करतोय, त्याचे जे उपकाराचं महापुण्य आहे, त्या महापुण्याचं वर्णन वेद सुद्धा करू शकत नाही. काय मोठं पुण्य आहे उपकाराचं, काय महाभयंकर अलौकिक पुण्य आहे माईबाप. त्या उपकाराचं पुण्य वर्णन कोणीच करू शकत नाही, नाही करू शकत. एवढं उपकार केल्याचं पुण्य माणसाला लाभतं माईबाप. ऐका रे, ऐका, गोड चरित्र आहे हे. व्यात माझ्यावर विश्वास ठेव, विश्वास ठेव. हे बघ, पृथ्वी जी आहे ना, ही फक्त सत्यावर टिकून आहे. कशावर आहे? एकदा सत्य नाहीसं झालं की हे ब्रह्मांड नाहीसं होईल माईबाप. अरे कुठंतरी सत्य आहे, कुठंतरी धर्म आहे, कुठंतरी सत्य वागणारी माणसं या जगात अजून आहे. या जगामध्ये शिवमहापुराण, श्रीमद भागवत कथा, कुठंतरी हे सत्कार्य होत आहे म्हणून आज पृथ्वी व्यवस्थित आहे. जर एकदा हा धर्म त्या ठिकाणी संपला ना मायबाप, हे सत्कार्य, हे यज्ञ कर्म, हे सत्संग बंद जर पडले ना मायबाप, या पृथ्वीला नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कुठेतरी जगात परोपकार करणारी माणसं आहे, कुठेतरी जगामध्ये सदविचार माणसामध्ये कुठेतरी उपकार करणारी माणसं आहे, सत्कर्म करणारी माणसामुळं आज ही पृथ्वी टिकून आहे. नाहीतरी या जगामध्ये संत सुद्धा स्वार्थी झाले, साधू सुद्धा स्वार्थी आहे. अरे जे संसारिका लोकांना जे धान्य लागत नाही, जो पैसा लागत नाही, तेवढा पैसा संन्याशाला लागतो. आज या जगामध्ये कुठंच खरी परिस्थिती राहिली नाहीये माझी. संन्याशाच्या सुद्धा 5 बोटामध्ये सोनं आहे, अंगठ्या आहेत, कपडे भरजरी आहेत, फॉर्च्युनर गाड्या बसायला आहेत, आणि शास्त्र सांगतं की संन्याशाने चमकणारे वस्त्र घालू नये. संन्यासाला सोन्याचा मोह नसावा, संन्यासाला धनाचा मोह नसावा, संन्यासाला या राहण्याचा मोह नसावा, कपड्याचा मोह नसावा, शरीराचा मोह नसावा. संन्यास हा विधेय असावा मायबाप, त्याच्या संपूर्ण आशा मेलेल्या असाव्या, संपलेला असावा, त्याला संन्याशी म्हणा. तो संन्याशी आहे. अरे संन्याशी त्याला म्हणावं, अरे ज्यानं दुकानातली बाहुली पाहू नये, तो संन्याशी नाही. संन्याशाला सांगितले दुकानातली बाहुली सुद्धा पाहू नये, तो खरा संन्याशी आहे. ज्याला ना पैसा, ना धन, ना दौलत, ना कपडा, त्याला कशाचीच आशा नाहीये, तो संन्याशी नाही. म्हणून तर रावण हा चमकणारे कपडे घालून आला होता, तो खोटा संन्याशी होता. मी बोलून गेलो, हे जगामध्ये काही सत्यता नाही राहिली माई बाप. अरे क्षत्र सुद्धा लुबाडू झाली. जा कोणत्याही क्षेत्रावर गेलं तर पैशाशिवाय दर्शन होत नाही. जिकडे तिकडे लुबाडूपणा सुरू झाला माय बाप. या युगामध्ये पैसा दाखवला की 2 मिनिटात तुमचं दर्शन. पंढरपूरमध्ये तीच परिस्थिती आहे. अरे जे वारकरी 5-5 तास त्या ठिकाणी बारेमध्ये उभा राहतात ना, त्यांना फार उशिरा दर्शन मिळतले, आणि ते पैशावाले त्या ठिकाणी 1500 देऊन 2 मिनिटात दर्शन. पैशाचा कारभार, काळा बाजार चालू या जगामध्ये, लक्षात ठेवा. तिथे सत्यता नाही राहिली मायबाप. जो सत्य, जो निष्ठावंत आहे,
त्याच्या मात्र गळ्याला सुरी, लक्ष ठेवा. जी पतिव्रता आहे म्हणतात तिच्या गळ्याला सुरी आहे. हे जग ही उलटी गणती चालली आहे जगाची. 1 2 3 असं नाही आहे. 10 9 8 अशी गणती चालली, संपत चाललाय. आणि एक दिवस सगळं संपणार नाही, काही राहणार नाही, काही राहणार नाही. हा सगळा बदल होतोय मायबाप. हा किती वर्षाचा बदल आहे? ह्या 10 15 ते 20 वर्षात हा झपाट्यानं बदल होतोय. माया संपत चालली, प्रेम संपत चाललं, आयु संपत चालली, तेज संपत चाललं, भाषा संपत चालली. जी आपुलकी पाहुण्यात राहिली ती आपुलकी संपत चालली. किती बदल झाला रे, किती बदल झाला रे, किती बदल झाला मायबाप. आज लोकांना आई वडील सुद्धा नकोशी वाटायला लागले. पहिल्यांदा पाहुणा यायचा म्हणल्यानंतर माणसं आनंदी व्हायचे, वा वा आमच्याकडे पाहुणे यायचे. 10 दिवस पाहुण्याला जाऊ देत नव्हते रे जुडी माणसं. की आपुलकी, एवढं प्रेम होतं मायबाप. अरे ते जर पिवळं पत्र जर आलं ना, पिवळं पत्र, ते पत्र वाचत वाचत 2-3 शब्द राहायचे त्या पत्रावर, पण तरी म्हातारी माणसं, पूर्वीची लोक रडायची पत्राचं पत्र वाचून. गेली ती आपुलकी, संपलं मायबाप. सगळं प्रेमच जगातलं संपून गेलं, काही राहिलं नाही. आता पाहुणा यायचा म्हणलं की माणसं म्हणत, अहो जरा आम्हाला गावाकडे जायचं, तुम्ही आजच यायला लागले. येऊ देत नाही कोणी. काय बदल झाला मायबाप. इथे फक्त एक करावं, आपुली आपण करा सोडवण. बघा हे हरण काय म्हणतो, उपकारासारखं महापुण्य जगात कोणतं नाही, लक्ष ठेवा. जी ही पुढारी लोक जे समाज कार्य करतात ना, माझं शास्त्र सांगतंय की समाज कार्य सुद्धा हा परमार्थ, लक्ष ठेवा. काय समाज कार्य, तुम्ही नका मंदिरात येऊ, नका हात जोडू, नका देवाचं दर्शन घेऊ, पण जो समाज कार्य करतो, गोरगरिबाच्या त्या ठिकाणी मदतीला धावतो ना मायबाप, जो निस्वार्थपणे या समाजाची सेवा करतो ना, ती सुद्धा ईश्वर सेवा आहे. माझ्या भगवान शंकरची महापूजा आहे मायबाप. हे अलौकिक शास्त्र आहे. आज ते हरण बोलत असताना माझ्यावर विश्वास ठेव रे, ही पृथ्वी सत्तेवर आहे. हे व्याध जो शिवविमुख आहे, जे पाप त्याला लागतं, जो परद्रोहीला जे पाप लागतंय, विश्वासघातीला जे पाप लागतंय, ते सगळे पाप मला लागो. अरे ज्याला मूक देऊन ते हरणाचा आणि त्या व्याधाचा संवाद आहे मायबाप. ऐका रे, काय गोड संवाद आहे, ऐका रे. हरण काय म्हणताय की जो शिवद्रोही आहे, जो भगवान शंकराची निंदा करतोय, जो भगवान शंकराची निंदा करतोय मायबाप, जे त्याला महान पाप लागतंय, ते पाप मला लागो. पण कधी मी जर परत आले नाही तर, जो परद्रोही करतोय, लोकांना त्रास देतोय, ते जे त्या परद्रोहीला त्रास, जे पाप लागतोय ना, ते पाप हे व्याधा मला लागो. पण कधी मी जर परत नाही आले तर, मी सत्य बोलते, विश्वास ठेव व्याध, माझ्यावर विश्वास ठेव. त्या हरणा, त्या व्याधाला आश्चर्य वाटलं, वा क्या बात आहे. पण एवढं बोलते ना, विश्वास ठेवला, हरण निघून व्याध परत बसला. जी व्याधाचे तू 6चा टाइम होता, प्रथम प्रहर. प्रथम प्रहर किती? 6 ते 9 हा प्रथम प्रहर. 9 ते 12 हा दुसरा प्रहर आहे. 12 ते 3 हा तिसरा प्रहर आहे. आणि 3 ते 6 हा चौथा प्रहर आहे. आज 6च्या दरम्यानमध्ये ती हरीण आली. त्या ठिकाणी व्याधाचे ते बेलपा ज्या झाडावर बसला होता मायबाप, ऐका ऐका, ही पहिली पूजा झाली. ते बेल पडलं. त्यानंतर ते 12चा 6 किती 6 ते 9, आता 9 ते 12 टाइम सुरू झाला. दुसरा प्रहर सुरू झाला. आणि दुसऱ्या प्रहरामध्ये मायबाप एक हरिणी तिथं आली. म्हणजे जी पहिली हरीण होती ना, तिची बहीण आली. ऐका काय संवाद गोड आहे. ती हरिणी आल्यानंतर परत त्यानं काय केलं माहिती आहे का? परत बाण ओढला काही नाही की
ही पहिली शिकार गेली, आता हिला जाऊ द्यायचं नाहीये. बाण ओढला, घाईघाईनं ओढल्याप्रमाणे पहिल्यासारखं झालं. हा, ते पाणी खाली पडलं, बेलाचे पानं खाली पडलं. दुसऱ्या प्रहराला ते तसंच झालं. मायबाप ओढल्याबरोबर त्या ठिकाणी ते हरण त्या व्याधाला म्हणतं, हे व्याध, अरे थांब थांब थांब, हे व्याध थांब, 1 मिनिट थांब व्याध, अरे बाण मारू नकोस. व्याधाच्या अंगाला शहारी उभा राहिले की अरे ही सुद्धा मुका प्राणी बोलायला लागला. का आश्चर्य आहे, ही काय घटना आहे, ही अशी कोणती घटना आहे माझ्यासोबत, असं का घडतंय, असं का होतंय माझ्यासोबत. व्याधाचे त्या ठिकाणी क्षीण झाला, बाण खाली घेतला, आता हे काय बोलतंय. आणि ते हरण बोलायला लागले, हे वेद, हे व्याध, जो वेद धर्माचं उल्लंघन करतोय व्याध, ऐक व्याध, मला मारू नकोस. हे व्याध, मला मारू नकोस. आणि हे बघ मी काय बोलतोय ना, जो बाण तू माझ्या करता लावलास ना, अरे मार, तुला मला मार, मी तुला कधी रोखणार नाही. अरे कुठंतरी हे सत्कर्म करण्याचं, हे उपकार करण्याची भावना, आज ती संधी, ती सुवर्ण संधी माझ्या आयुष्यात येते व्याध. आणि या नासक्या देहाला ठेवून काय करू मी. अरे कधी ना कधी हा मरणारच रे, हा जाणार आहे, याची माती होणार आहे, किड्या मुंगेला खाणारच रे व्याध. पण हा जर देह जर तुझ्या कामाला येत असेल, हा तुझा परिवार आनंद होत असेल, तर याच्यासारखं महापुण्य कोणतं. व्याध एकच कर रे, माझा ऐक रे, माझा ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या घरी माझी चिले पिले लेकरे रे, मी बाहेर आले बघ, माझ्या लेकराला आई कुठं गेली माहिती नाही बाळा. हे व्याध, आणि तू जर मला आता मारशील ना, तर माझे लेकरं चिमुकली दारात माझी वाट पाहतील, आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. व्याध, मी आई रे त्या लेकराची. माझ्या लेकराला भूक लागली रे व्याध, माझ्या पोटात अन्नाचा कन्न नव्हता रे व्याध. माझी लेकरं आज दारात उभारून माझी वाट पाहतात रे व्याध, मला बराच वेळ झाला, मी बाहेर आहे व्याध. मार तू मला, मी तुला माझ्यासाठी अडवत नाही व्याध, मी माझ्या लेकरासाठी, माझ्या चिला पिलासाठी अडवत रे. आई रे ती आई आहे. मला जाऊ दे घरी व्याध, मी चालली ना, मी माझ्या शरीराचं संरक्षण नाही करत, मला फक्त माझी चिलं पिलं, माझी लेकरं बाळ उपवासित रे, त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही रे व्याध. मला जाऊ दे रे, मला जाऊ दे रे. कारण आई कधी स्वतःचा विचार करत नाहीये मायबा. आई ही फक्त लेकराचा विचार करत असते. मला जाऊ दे रे, मला जाऊ दे व्याध. माझ्या लेकराला मी स्तनपान केलं ना, हा, तर हे बघ व्याध, व्याध माझ्यावर विश्वास ठेव, हा, माझ्यावर विश्वास ठेव. अरे जो वेद धर्माचं उल्लंघन करतो, जो विष्णू भक्तांना त्या ठिकाणी, हा, विष्णू भक्त असताना सुद्धा जो शिवाची निंदा करतोय ना, जो माता पित्याचं श्राद्ध करत नाहीये व्याध, हा, ऐका बघा, एक एक शब्द ऐका, शब्दाकडे लक्ष ठेवा. हे हरण काय सांगते, शब्दाकडे लक्ष ठेवा. तुम्ही कान उघडे ठेवून ही कथा ऐका मायबाप, कान उघडे ठेवून कथा ऐका. काय 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 शब्द, जो वेद धर्माचं उल्लंघन करेल, जो ऐका, जो विष्णू भक्त असताना सुद्धा भगवान माझ्या रामेश्वराची निंदा करतोय, जो शिवाची निंदा करतो आहे, विष्णू भक्त, पण निंदा कुणाची करतोय, शिवाची. त्याला जे महापाप लागेल, महापाप लागेल, महादोष लागेल. जो शिवभक्त आहे आणि तो विष्णूची निंदा करतोय, जो विष्णू भक्त आहे आणि जो शिवाची निंदा करतोय, जे त्याला पाप लागेल व्याध, ते पाप मला लागेल. विश्वास ठेव. जो माता पित्याला त्रास देतो, पीडित करतोय, जो माता पित्याचं श्राद्धला घालत नाहीये, करत नाहीये, ऐका बर का, जो मुलगा आपल्या माता पित्याचं श्राद्ध करत नाही, त्याला महादोष लागतो. लक्ष ठेवा. जो आपल्या माता पित्याचं श्राद्ध न करणार जो मुलगा आहे, त्याला महादोष लागतोय. महान दुःख त्याच्या जीवनात प्राप्त होतं. मायला त्यानं कोणत्याही देवाची प्रार्थना केली, काही केली, तरी त्याच्या जीवनामध्ये सुख नावाची वस्तू जन्म घेणार नाही. लक्षात ठेवा.
सगळ्यात मोठं महादुःख आहे आपल्या माता पित्याचं श्राद्ध न करणे. लक्ष ठेवा, याला पितृदोष म्हणावं. हा महाभयंकर दोष आहे पितृदोष. किती प्रयत्न केले, पितृदोष महाभयंकर आहे. कोणतीच काम होऊ देत नाही, मानसिकता बिघडवून टाकताय. घरामध्ये किरकिरी म्हणा, प्रसन्नता म्हणा, काही तो व्यवस्थित ठेवत नाहीये. हे व्याध जे या तिघांना पाप लागेल ना, ते पाप मला लागेल, पण मी जर परत आले नाही तर. कितवा प्रहर झाला हा? लक्षात ठेवा, दुसरा प्रहर. तिसरा प्रहर सुरू झाला मायबापा. तिसऱ्या प्रहर मध्ये एक आश्चर्याची घटना घडली. त्या तिसऱ्या प्रहरामध्ये, दुसऱ्या प्रहरामध्ये असं झालं की तिसऱ्यांदा एक धष्ट पुष्ट एक हरण आलं. हरण. तिसरा प्रहर कोणता आहे? पहिला प्रहरचा टाइम किती आहे? 6 ते, लक्षात ठेवा, 6 ते 9. दुसरा प्रहर 9 ते 12. तिसरा प्रहर 12 ते 3. ठीक आहे, वा, धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. मायबाप आशिष होते माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मिळाली. लक्षात ठेवा. आणि माझ्या या श्रावण सोमवारी पवित्रमय माझ्या भोलेनाथांचे चरित्र चालू आहे ना, मी त्याला आजही प्रार्थना करतो. मायबाप भगवंता, खूप महिन्यातून 2-3 कथा झाल्यापेक्षा महिन्यातून एकच कथा अशी दे, पण ती कथा अशी असावी जशी आज मला जी श्रोते मिळाली तशी मला श्रोते असावी. हा, ती आशिष होते असेल तर महिन्यातून एकच कथा मला असावी, पण तुमच्यासारखी अशी पवित्र आणि चाणक्ष अशी शोधते पाहिजे माईबाप. हर 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 हर. तिसऱ्या प्रहरामध्ये कोण आलंय? कोण आलंय? हरण. हरण. बाण जोडला मायबाप, हरण दिसलं. वा वा, दष्टपुष्ट आहे, मोठा आहे. व्याधाला आता खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की व्याध मला आता 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 चान्स सोडायचं नाहीये, चान्स सोडायचं नाही. आणि व्याधानं त्या ठिकाणी बाण जोडला मायबाप, आणि वाऱ्याच्या वेगानं तो बाण सोडायचा ना, त्या हरणानं त्या व्याधाकडे पाहिलं आणि त्या हरणाला सुद्धा वाचा फुटली नाही. हे व्याध मारू नकोस, हे व्याध मारू नकोस, हे थांब रे, हे व्याध थांब. असं त्या व्याधाच्या अंगाला शहारे उभा राहिले. अरे हे काय, हे काय चमत्कार आहे, हे माझ्या नशिबाला काय येतोय. ही असणारी जी मुकी प्राणी त्यांना वाचा फुटते. आता ऐका मायबाप, आता हरण काय आदर्श प्राप्त करते ना. ऐका, आता ऐका रे, ऐका. ते हरण म्हणताय, यो वै सामर्थ्ययुक्तश्च नोपकारं करोति वै. ऐका, सर्वात महान श्लोक आहे हा, सर्वात आदर्शमय श्लोक आहे हा. श्लोक क्रमांक 57, द्वितीय खंड, शिवमहापुराण. काय अलौकिक श्लोक आहे मायबाप, काय अलौकिक श्लोक आहे. शिवमहापुराण ऐकावं ना आता, श्लोकात्मक ऐकावं. ऐका, आता ऐका. यो वै सामर्थ्ययुक्तश्च नोपकारं करोति वै तत्सामर्थ्यं भवेद्र व्यर्थं परत्र नरकं व्रजेत. क्या बात है, काय सुंदर आहे की ज्याचं शरीर. ऐका, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा रे. मी तळमळीनं सांगतो रे मायबाप, तुम्हाला तळमळीला सांगतोय. मी बोलून गेलो, नुसतं कथा महत्वाची नाही, नुसतं गोष्ट महत्वाची नाही रे. त्या कथेचा पाठीमागचा जो आदर्श आहे, जे विचार आहेत, जे मार्गदर्शन आहे, ते फार महत्वाचे. ही कथा आपल्याला काय सांगते, जरा सावध चित्ताने ऐका.
काय त्या हरणाचा हा अलौकिक श्लोक आहे, मला फार आवडला मायबाप. आवडेल तुम्हाला. यो वै सामर्थ्य युक्तश्च नोपकारम करोति वै तत् सामर्थ्य भवेंद्र व्यर्थम परत्र नरकम व्रजेत. वाह. ते हरण म्हणताय व्याधाला, हे व्याध, ज्याचं शरीर परोपकारासाठी युक्त नाही त्याचे सर्व काही निष्फळ आहे. अरे जर ज्याचं भगवंताने हे गोड शरीर दिले रे, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, बुद्धी दिले, ज्ञान दिले, अरे जे शरीर हे जग जिंकू शकतं, लक्षात ठेवा. या शरीराने आपण जगावर राज्य करू शकतो मायबाप. प्रत्येक माणसातल्या हृदयात पवित्र प्रेम आपण मिळू शकतो. या शरीरानं काय करू शकत नाही आपण, जगातली माणसाचं प्रेम मिळू शकतो मायबाप. माणसं जिंकू शकतो आपण, जगावर राज करू शकतो या शरीरानं. एवढं महान, एवढं दिव्य, एवढं अवीट हे शरीर त्या देवानं दिलं. हे हात जे परोपकार करण्याकरता, लक्षात ठेवा. कशा करता दिलेत? परोपकार करण्याकरता. जो माणूस नुसतं स्वतःचा संसारच मोठा करतोय ना, ऐका जरा महत्वाचा विषय सांगतोय. इतिहास कोणाचाही निर्माण होत नाही. ऐका, इतिहास कोणाचाही निर्माण होत नाहीये मायबाप. अरे ज्यानं स्वतःच्या संसारामध्ये एवढी कष्ट केली, बंगला बांधला, गाड्या घोड्या घेतल्या, त्याचा इतिहास तयार होतो नाही. अरे किती संसारामध्ये तुम्ही कष्ट केली, मेहनत केली, त्या माणसाला कोणी विचारत नाही. असे कित्येक श्रीमंत करोडपती गेलेत, मेले मेले मेले, पुन्हा ओळख नाही. त्या गल्लीतही कोणा ओळखत नाही. संसारात किती काम करा, त्या माणसाचा इतिहास तयार होत नाही, लक्षात ठेवा. इतिहास त्याच माणसाचा तयार होतो मायबाप, की जो माणूस समाज कार्य करतोय, जो माणूस परोपकार करतोय, त्याच माणसाचा इतिहास आहे. इतिहास कोणाचा नाही आहे. ऐका, एक चिमणी होती, चिमणी. एका गावामध्ये आग लागली होती घराला. आग लागली होती, एवढी महाभयंकर आग लागली. सर्व गावकरी येतात, त्या आगीवर पाणी टाकतात रे. त्या आगीनं फार रुद्र स्वरूप धारण केलं होतं. घाबरली सगळी. गोर गरिबाचं घर होतं. सगळ्यांनी यावं, त्या आगीवर पाणी टाकावं, कोणी त्या ठिकाणी पाईप धरावे. आग विझत नव्हती, विझत नव्हती आग. पण मायबाप, ही सगळा समाज ती आग विझवण्याकरता झटत होता, प्रयत्न करत होता. आग कमी होत नाहीये. पण ऐका, त्या आगीमध्ये एक आश्चर्याची घटना. एक त्या ठिकाणी छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी भरावं त्या आगीत टाक. काय करत होती? ऐका, त्या चोचीमध्ये पाणी भरत होती, त्या आगीवर टाकत होती. मला सांगा, एवढा समाज त्या आगीमध्ये धो 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 जसा त्या ठिकाणी ढगफुटी व्हावी तसा पाण्याचा वर्षाव चालू असताना आग विझत नाही. आणि त्या छोट्याशा चिमणीच्या त्या चोचीमध्ये किती पाणी बसतं रे? किती लिटर बसतं यजमान? किती लिटर बसतंय? एक थेंब? अरे अर्धा थेंब पाणी बसत असेल. पण तरीही ती चिमणी प्रयत्न करत होती आगीमध्ये थेंब टाकण्याचा, पाणी टाकण्याचा. पण त्या ठिकाणी एक कावळा आला. कावळा. तुम्ही चांगलं काम करायला लागली का कावळे पाठीमागं लागत असतात, लक्षात ठेवा. अनुभव आहे. चांगली कामं करा, कावळे पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. कावळा तिथं आला, चिमणीला अडवलं आणि तिला बोलले, चिमणी तुला काही बुद्धीचा प्रकार आहे का? ज्ञान आहे का? कोण म्हणताय? कोणाला? चिमणीला. वेडीस का तू? काही कळतंय का तुला? अगं पाहतेस ना, हे सगळं गाव किती तळमळ करतंय, किती कष्ट घे, काय मेहनत आहे, काय प्रयत्न आहे. अगं किती पाणी टाकतात, ही आग विझत नाही. आणि तुझ्या या चोचीतल्या एका थेंबानं आग विझल का?
बघ 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 किती लोक समाज हा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय ग आग विझवण्याची, तरी आग कमी होत नाही आणि तुझ्या या 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 चोचीतल्या अर्ध्या थेंबानं ती आग विझल का? वेडी आहेस तू? ऐका माई बाप, ऐका रे, चिमणीचं उत्तर ऐका. चिमणी म्हणते दादा, हे कावळं दादा, तू बोललास ना हे मला खूप पटलं आणि तुझ्या या बोलण्यामध्ये एकही शब्द खोटा नाही, एक शब्दही खोटा नाहीये. तू जे बोललास ना ते खरं बोलला आणि सत्य बोलला. पण दादा, हे दादा, तुला मी बोलू का आता? हे बघ, तू म्हणलास ना की बघ बघ तू मूर्ख आहेस, तू अज्ञानीस, तुला बुद्धीचा प्रकार नाही. खरंच मी अज्ञानी आहे, मला कळत नाहीये. तू काय म्हणालास की हे जी जनता आहे, हा समाज आहे, त्या आगीवर पाणी ओत होतोय तरी आग विझायला तयार नाही आणि तुझ्या या चोचीतल्या अर्ध्या थेंबानं आग कशी विझेल? दादा मला पटलं रे, पण एक बोलू का दादा? ज्या वेळेस या आगीचा इतिहास तयार होईल दादा, ऐका, ही परोपकार सांगतो दादा, रे कावळू दादा, ज्या वेळेस या आगीचा इतिहास तयार होईल ना त्यावेळेस आग लावण्यात नाही, आग विझवण्यात माझा नंबर येईल. काय हे चिमणीचे वाक्य आहे की आग लावण्यात नाही पण आग विझवण्यात मात्र माझं नाव येईल. इतिहास कोणाचा तयार होत नाहीये मायबाप. इतिहास जो परोपकार करतो, जो समाज कार्य करतोय ना, जो लोकांना मदत करतो मायबाप, त्याचा इतिहास तयार होत असतो. जो महाराज 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी कथेचे घेतोय ना, पैसा मिळून जाईल त्याचा इतिहास नाही तयार होणार. पण ज्यानं कधी कथेचा बाजार केला नाही, एक ना एक दिवस त्याचाच इतिहास तयार होईल मायबाप. लक्षात ठेवा, वेळ लागेल पण इतिहास अधर्माचा तयार होत नाही, निर्माण होत नाही. इतिहास हा धर्माचा तयार होत असतो, सत्याचा इतिहास निर्माण होत असतो. हर हर. ज्याचं शरीर हे उपकारा करता युक्त नाही त्याचं सर्व काही निष्फळ आहे. अरे भगवंतानं एवढं शरीर दिलं तरी तुमच्या जीवनात जर उपकार होत नसेल, कोणाला मदत करणं होत नसेल, मायबाप आम्ही तर धन्य झालोय. आज ज्या 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 मंदिरामध्ये आम्ही राहतोय, ज्या संस्थेमध्ये राहतोय ना, वाह क्या बात आहे. जो परमार्थ करावा, जे भगवंताला प्रसन्न करणारं साधन करावं आणि माणसानं मंदिरात नाही माणसात देव बघावा, हे जिवंत उदाहरण आज दत्त मंदिर प्रसारालयात मी पाहिलं मायबाप. हा जिवंत उदाहरण, हा की त्यांना देवळात नाही पण माणसातला देव पाहिला मायबाप. काय देव का माणसातला देव पाहिलं की आज गोर गरीब ज्यांना कोणी वाली नाहीये त्याला दत्त प्रसादालय वाली मायबाप. हा ज्याला कोणी वाली नाही, अरे ज्याच्या पोटामध्ये आज ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला आग्रह कोणीही करत रे, ज्याला आग्रह कोणी करतय मायबाप. पण ज्याला भूक लागली आहे, जो एक 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 घासाची त्या ठिकाणी प्रतीक्षा करतोय, त्याला कोणी द्यायचं रे, त्याला कोणी द्यायचं? माणसं श्रीमंताला आग्रह करतात, अहो या या आमंत्रण देतात, त्यांना आग्रह करतात, हे करा, बसण्याची त्या ठिकाणी डायनिंग टेबल सगळं आहे. गरीबाकडे कोणी, गरीबाला कोणी आग्रह करायचा आहे, त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायचं आहे. पण माझा भोलेनाथ तेवढा दयाळू आहे की अशी माणसं निर्माण करतो मायबा. असली उपकार करणारी माणसं माझा भगवान निर्माण करतोय, त्या रूपाने ही सेवा करतोय. जीवनात परोपकार फार महत्वाचे मायबा. मला वाटत नाही, मलाही वाटतंय की मी फार समाजाला लोबाडावं, पण मायबाप ती श्रीमंती, तो पैसा माझा इतिहास घडू देणार नाही. लक्षात ठेवा. जर आपण समाजाला हे ज्ञान सांगतो ना, ते ज्ञान आपल्यातही असावं, त्याचं अनुकरण आपणही करावं. ज्ञान सांगणं, कथा सांगणं सोपं आहे, पण ती कथा स्वतः आचरणात आणणं हे मात्र अवघड आहे. अरे
तुम्ही सांगू शकता शिवमहापुराण. सांगायला काय जातोय मायबाप. 4 गोष्टी वाचले की कोणीही शिवपुराण सांगू शकतं मायबाप. पण ते आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. सांगणाऱ्याच्या आचरणामध्ये नाही तर ऐकणाऱ्याच्या आचरणामध्ये कधी तो प्रभाव पडणार आहे. तेवढा निस्वार्थ भाव आमचाही पाहिजे, तेवढी तळमळता आमचीही पाहिजे, तेवढी भोलेनाथावर श्रद्धा ही आमची पाहिजे, तेवढा भगवंताच्या विषयी आलेला अनुभव तो आम्हाला सुद्धा पाहिजे. कथा ही समाधी भाषा आहे माहिती. कथा ही फार ग्रंथ वाचून सांगण्याची नसते रे. भगवंताविषयी अनुभव प्राप्त करावा आणि तोच अनुभव समाजासमोर प्रगट करावा ही कथा आहे माई बाप. ही कथा आहे. माझ्या जीवनामध्ये ते अनुभव प्राप्त झाले, तो अनुभव मी घेतलाय माई बाप. मी ना आळंदी, ना द्वारका, ना ऋषिकेश, ना पैठण, मी कुठं एकही शब्द नाही शिकलो माई बाप. जेवढ्या संप्रदायातल्या कला मला येतात ना, तबला म्हणा, पखवाज म्हणा, पेटी म्हणा, हार्मोनियम म्हणा, नाही मी कुठं शिकलो. श्रीमद भागवत म्हणा, रामकथा म्हणा, माझा भगवंताचा शिवमहापुराण म्हणा, मी कुठं शिकायला गेलो नाही ना. हे संगीत मी कुठं शिकलो नाही. पण एक सांगू का, जो माणूस त्याचं कास धरून राहतो ना, त्याला तो सगळं काही देऊन जातो मायबा. त्याला सोडायचंच नाही मायबा. त्यानं माझ्या जीवनामध्ये फार काही मला मिळवून दिलं मायबा. आणि एक सांगू का, तुम्ही जर माझं शिक्षण जर मला विचारलं ना, तुम्हाला विश्वास येणार नाही एवढं माझं शिक्षण झालं. विश्वास वाटणार. जो मुलगा शिकलाच नाही त्या मुलाला एवढ्या भव्य व्यासपीठावर बसवणं हे त्याचा चमत्कार नाही, त्याची कृपा ही अपरंपार कृपा. त्या कृपेचा काय मी विचार करू. जर आज एक अनाडी मुलगा ज्याला घर नाही, ज्याची परिस्थिती शिकण्याची नाहीये, जो त्या ठिकाणी कथेला जात होतो आम्ही मायबाप. मी कथेला जात असताना माझ्याकडे फक्त 2 ड्रेस होते, लक्षात ठेवा. लोक घरी गेल्यानंतर आम्ही रात्रीला कपडे धुवायचो, सकाळी परत तोच कपडा मी घालायचो. अशा कथा मी केल्या, लक्षात ठेवा. अशा मी कथा केलेल्या आहेत की लोक परत मला काही जण म्हणायचे, महाराज गेल्या वर्षी हा ड्रेस होता आणि या वर्षी हा ड्रेस आहे. कपडे घालायला नव्हते मायबाप. कधी कधी फाटलं की आपण आपलं शिवत बसा. परीक्षा पाहिली नाही असं नाही मायबाप. जीवनामध्ये आम्ही कधी अशा कथा केल्या, माझ्या सर्व कथेला पुरावा आमचे निखिल महाराज लक्षात ठेवा. की तिथं जाऊन आम्ही स्वतः स्टेज द्यायचं. मी सुद्धा स्टेज देऊ लागायचो, लक्षात ठेवा. स्टेज द्यायलाच मी होतो, उचलायला मी होतो. कधी कधी सेटिंग ही मीच करायची आणि पुन्हा स्टेजवर मीच कथा करायची. सेवा 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 करतो आपण. लोकांना सांगतो ना, अरे असं करावं तसं करावं. अरे पण आम्ही काय करावं का? नुसतं आम्ही सांगतच राहायचं, हे करावं ते करावं. आम्ही काय करतोय? अरे कधी कधी त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगून आम्ही शून्य राहतो मायबा. का आम्ही नुसतं पैशाकडे लक्ष द्यावं, नुसतं धनाकडे लक्ष द्यावं? नाही रे मायबा. अरे कथेने तुमचा उद्धार होईल रे, पण आमचं काय? आम्ही काय मिळवलंय त्या पवित्र व्यासपीठावर बसून? फक्त तुमचा पैसा, तुमचे धन, तुमचं दौलत? नाही रे मायबाप. ज्यानं भगवंताविषयी अनुभव घेतला ना मायबाप, तो कधीच समाजाला धनाविषयी भीक मागणार नाही, लक्षात ठेवा. नाही मागणार. तुम्हाला मी चरित्र सांगेल. या चरित्रामध्ये मायबाप माझ्या भगवंताचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. मी का भगवत देवा लोकांना त्रास देत नाही की अनेक असे चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये घडले, त्यानं घडून आणलेत माय. तो सांभाळतो, सगळा परिवार सांभाळतो तो. पण आज त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही. एकदा फक्त त्याला झोकून द्या माय, आपलं जीवन त्याच्याकडे सोपून द्या माय. सगळा करतो तो, सांभाळतो माय. मायबाप कधी कधी असं झालंय ना, मी मोटरसायकलीवर कथा करायचो, 2 व्हीलर गाडीवर. पण गाडी चालवता कधी कधी कथा सुरू व्हायची माझी, कधी कधी भजन सुरू व्हायचं.
आणि भजन सुरू झाल्यानंतर माणूस कुठं पाहतोय ना हे लक्षात येत नाही. मग कधी कधी डोळे झाकले जायचे. मी सत्य बोलतो, माझा देव माझ्या समोर, लक्षात ठेव मायबाप. एक वेळेस तर माझ्या भजनामध्ये डोळे झाकले गेले, मी रडत होतो मायबाप. होतं कधी कधी होतं, ते कळत नाही. हा, आणि गाडी चालवता चालवता माजलगावच्या रस्त्याने माझे डोळे झाकले गेले. गाडी चालू आहे, पण किती वेळ डोळे झाकले होते मला मिळलं नाही. पण कोणती तरी एक ट्रॅव्हल्स जवळून जात असताना तिनं हॉर्न वाजवलं आणि नंतर डोळे उघडले गेले. माझ्या अंगाला काटे आले की आतापर्यंत जी गाडी चालवत होती ते कोण होते. अरे माझे तर डोळे झाकले होते, मी तर त्याच्या भजनात लीन झालो होतो. मग आतापर्यंत इथपर्यंत जी गाडी चालवत आली ते कोण होतं, कोण होतं. अरे कित्येक चमत्कार सांगतो मी. माझ्या बहिणीचा चमत्कार, मी घडलेले चमत्कार सतत सांगत असतो, प्रत्येक कथेत सांगतो. माझ्या बहिणीलाही घेऊन जात असताना दुसरा चमत्कार आहे तो. तिला घेऊन जात असताना मोटरसायकल तिनं खाली पडावं आणि खाली पडल्यानंतर तिच्या मेंदूला जबर मार लागला आणि ती बेशुद्ध पडली. आणि एकदा तिनं माझ्याकडे असं पाहिलं, पुन्हा डोळे झाकले, परत उघडले नाही. गाडी दुसऱ्याची होती, माझ्याकडे गाडी नव्हती माईबाप. आणि त्या ठिकाणी तिची डोक्याची पिन मात्र तिच्या हातात सापडली मला. ऐका, आणि मग तिथे कशी माणसं जमा झाली मला कळत नव्हतं. की मी रडत होतो, मोठ्याने हंबरडा पडत होतो. काही माणसं आले, गाडी सोडून दिली आणि तिला दवाखान्यात नेलं. तो डॉक्टर म्हणला की तिचा पर्याय होऊ शकत नाही, उपचार होऊ शकत नाही. का? मेंदूला मार आहे आणि वांती चालू आहे. कारण मेंदूला मार लागल्यानंतर वांती होत असते. नाही, याची जर वांती थांबली की मी पर्याय करतो, पण शक्य नाही. लवकर जाऊ द्या, वेळ कमी आहे. माझ्यासोबत मित्र होता, मला काही कळत नव्हतं, काय करावं, कोणाकडे जावं, फोन बंद आहे. मायबाप कशी माणसं आली, गाडी घेऊन आली, म्हणली महाराज चला दवाखान्यात जायचं. त्या गाडीत तिला बसवलं, आमच्या आंबडमध्ये आणलं आणि आंबडमधून जालना हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो. एक मेंदू स्पेशलिस्ट जवळ 1 रुपया नाही. मी माझ्या भोलेनाथांचा अनुभव सांगतो, मनोरंजन करत नाही, तुमची करमणूक करत नाहीये. त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, ती बेशुद्ध आहे. मॅडमनं सांगितलं, हे बघा सिटी स्कॅन करा, पण ऑपरेशन करावं लागेल आणि एवढा खर्च 2-3 लाख तरी लागतील. आणि माझ्याकडे त्यावेळेस फक्त 3,000 रुपये कितीतरी महिन्याचे जपून ठेवलेले होते. किती हजार? बस. कितीतरी वर्षाचे असं हे 100 रुपये, 200 रुपये, 50 रुपये, 10 रुपये असं करून 3,000 जमा झाले. तेवढंच घरामध्ये पैसा. आणि दवाखान्यात गेल्यानंतर सांगितलं नाही आहे, खर्च भरपूर लागेल, जमाव करायला लागेल. काही गावातली लोक तिथं आली, सांगितलं हे बघा पैशाची काळजी करू नका. आणि गावातले फोन मला आले की आम्ही गावात वर्गणी गोळा करून तुम्हाला पैसे देऊ, घाबरू नका. सिटी स्कॅन करायला नेलं तिला. आणि आता सगळ्याचं लक्ष लागलं मायबाप सिटी स्कॅनमध्ये काय रिपोर्ट येईल. मॅडम म्हणलं की रिपोर्ट आला की ऑपरेशन सुरू करू, पैसा भरा. कुठून पैसा भरायचा? घरी 3,000 आहेत, पैसा आणू कुठून? बहिणीला दवाखान्यातून आणल्या गेलं, तो रिपोर्ट त्या मॅडमच्या हातात आला. मायबाप ऐका, काय करतो ना तो, मी सांगतो, मी स्वतः उदाहरण आहे. आपल्यासाठी काय काय काम करतोय ना तो. मायबाप ज्यावेळेस तिच्या मेंदूला मारे, बेशुद्ध आहे, ऑपरेशन करायचं आहे. पण त्या मॅडमने रिपोर्ट पाहिला, मॅडमने डोक्याला हात लावले, पुन्हा पान पलटावं, पुन्हा रिपोर्ट पाहावा, डोकंच लागा. सगळी माणसं म्हणतात, हो मॅडम काय झालं सांगा ना, काय झालं सांगा. ओ गरीब माणूस आहे, गरीब माणूस आहे, सांगा काय झालं तर. जे काय असेल ते सांगा, आम्ही पैसा करू, काहीतरी इकडून तिकडून वर्गणी वगैरे करून देऊ पैसा. त्यावेळेस मी तर तिथे नव्हतो, मी जवळ थांबलोच नाही तिच्या, मी बाहेरच होतो. कारण मी फक्त, मला माहिती आहे की काही बी झालं तर माझा बाबा सगळं करतो, त्याच्यावर विश्वास होता. मला माणसावर विश्वास नव्हता मायबाप, आणि आजही नाही, लक्षात ठेवा.
आजही नाही. या जगासमोर मी कधीच भीक मागितली लक्षात ठेवा. कधीच नाही आणि मागणार सुद्धा नाही. आणि त्यावेळी रिपोर्ट पाहिला मॅडमने सांगितलं, रिपोर्ट असा झाकून ठेवला. मॅडम सांगा ना काय झालं. तिने सांगितलं की हे पहिली केस आहे माझ्याकडे. अहो त्या पोरीला मार आहे मेंदूला, ती बेशुद्ध आहे हो. ती बोलत नाही, रक्तस्राव चालू आहे. आणि हा रिपोर्ट ज्यावेळेस मी पाहते ना, हा रिपोर्ट असा सांगतो की या मुलीला थोडाही मार नाही. काय हा रिपोर्ट सांगतो हिला मारच नाही, हे पूर्ण नील आहे. मायबाप सांगू त्यावेळेस 1 तासानं बहीण शुद्धीवर आली आणि माझ्याकडे जेवढे घरी 3000 होते ना, जे 3000 घरी होते त्या मॅडमचं पूर्ण बिल किती व्हावं माहिती का? त्या मॅडमचं पूर्ण बिल झालं फक्त 3000च मायबाप. ज्यावेळी ते 3000 दिले ना, मला मात्र त्याची आठवण आली मायबाप. त्याला हाक मारली जोरात की हे महादेव, भेटलेस का रे उपकार? कारण तुला वाटलं असेल की माझ्या ज्ञानाकडे पैसा नाही, तुला वाटलं असेल माझ्या ज्ञानाकडे फक्त 3000 आहे. मायबाप, माझ्या बाबानं 3000च्या व्यतिरिक्त 1 रुपया सुद्धा जास्त लागू दिला नाही. ज्या बहिणीला, ज्या मुलीला मेंदूला मार आहे, जी डॉक्टर म्हणते की तुम्हाला 2 लाख रुपये जमा करणार आहे, दया या माणसाला नाही आली, दया माझ्या बाबाला आली, माझ्या भोलेनाथाला आली. मायबाप तू कधी येतोय ना, काय करून जातोय ना, कळतच नाही माणसाला. अरे 3000 शिवाय 1 रुपया जास्त लागू दिला नाही. एवढे सिरियस असताना सुद्धा जी मेंदू स्पेशलिस्ट होती ना, तिच्या अंगाला काटे आले की हे असं चमत्कार माझ्या आयुष्यात मी पहिला पाहिला. मायबाप हे जे करतोय ना, सगळा करणारा तोय मायबाप, तोय आहे. पण आपण स्वीकार करत नाही ना. अरे जीवनात प्रत्येक माझ्याच नाही रे, तुमच्या सुद्धा जीवनात हे चमत्कार आहेत, पण आपण ते स्वीकार करत नाही. हे जे घडलंय ना ते माझ्या रामेश्वर भगवंतामुळे घडलंय, जे घडलंय ना ते माझ्या भोलेनाथामुळे घडलंय, जे घडलं ना ते माझ्या बाबामुळे घडलं. हे स्वीकार आपण करत नाहीये, म्हणून तो असणारा माझा भगवान आपल्यापासून दूर चालला. आपण त्याचा कधी स्वीकारच नाही केला मायबाप. अरे आत्ताची घटना आहे, माझा मुलगा गोदावरी गंगेमध्ये पडला. गोदावरी गंगेमध्ये पूर आलेला आहे आणि दशक्रिया विधीच्या निमित्ताने गेले होते आणि पायऱ्याने डायरेक्ट तो डोहात पडला. पूर आलेला आहे, खूप पाणी आहे. पण मायबाप छोटासा बालवाडीमध्ये होता. जसा पडला ना तसाच खाली गेला, वरती आलाच नाही. घरच्याला कळत नव्हतं कुठे गेला, काय मेळ लागाना, जवळ कोणी नाही. पण मायबाप काय चमक, एकदा तो वर आला, एकदा दिसला, परत खाली गेला. पण दुसऱ्या वेळेस असं झालं, तो आल्हाद वरती आला. दुसऱ्या वेळेस आल्हाद, तो पुढे गेलाच नाहीये. असं ना जाणू असं सांगतो, माझ्या भोलेनाथानं हात केले असेल, त्याला आल्हाद वरती घेऊन आला. माझा देव, माझा भोलेनाथ, माझा शंकर. आणि बरोबर त्या ठिकाणी आमच्या घरच्यांच्या, माझ्या पत्नीच्या हातामध्ये तो दिला. मला सांगा रे, किती करतो रे. हे जेवढं आपलं चांगलं होतं ना मायबाप, आपण कधी म्हणतच नाही की तो करतोय. वाईट केलं की देवानं केलं, चांगलं केलं की समाजानं केलं. बरोबर आहे ना. वाईट केलं की देवानं माझं वाईट केलंय, आणि चांगलं केलं की आमच्यामुळे झालं. ही चूक आपण करतो मायबाप. हर 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 हर.
मी समाजाला जे तळमळीनं सांगतो मायबाप, मी कधी कथा रंगवण्याचा कधी प्रयत्न करत नाही. मी जे सांगतो ना की माझ्या भोलेनाथाविषयी निस्वार्थ भक्ती तुमची निर्माण व्हावी. जे आज मी जो आनंद घेतो ना त्याच्या भजनाचा, त्याच्या कथेचा, मी कथा करतो ना मायबाप, त्या कथा मी सुद्धा ऐकतो रे की माझा देव मला काय सांगतो. नुसतं मी कथा सांगत नाही, मी ज्ञान तुम्हाला देत नाही, ते ज्ञान माझ्यात नाही आहे मायबाप. मी सुद्धा तुमच्यासारखा, मी सुद्धा माझ्या देवाची कथा ऐकायला येतो रे. पण त्या दिवशी कथा संपत येते ना, दिवस कमी कमी होतात ना, अशी धडधडी सुरू होते ना मायबाप. असं वाटतं की आपण त्याला सोडून चाललोय आता. कारण एक सांगू का, मी ज्यावेळेस घरातून निघतो ना त्यावेळेस एवढा आनंदी असतो ना, त्यावेळेस घरचे म्हणत असतात की तुम्ही आज आम्हाला सोडून चालले पण तुम्ही दुःखी पाहिजे. मी तिला म्हणत असतो, अरे मी चाललो ना, मी माझ्या माहेरला चाललोय. हा, हे माझं माहेर आहे. मी माझ्या माता पित्याकडे चाललो, माझ्या आई वडिलाकडचं, जिथं सुख आहे, जिथं आनंद आहे आणि जिथं सर्व काही मिळून जातो ना मायबाप, हा मी त्याच्याकडे चाललोय. जशी कथा संपते ना मायबाप, असं दुःख होतं ना, जा वाटत नाही गेलं. तुमच्यासारखी अशी सुंदर माणसं, हे वातावरण, माझा देव समोर आहे. तो किती गोड बोलतो सांगा ना, एवढी गोड वाणी, आणि त्याची संगत सोडून कोणाला जावं वाटेल मला सांगा. नाही कोणाला जावं वाटणार. मी एक फार गरीब कुटुंबातला आहे माझ्या, लक्षात ठेवा. अति म्हणजे अति गरीब आहे. हा, पण मला वाटतं की माझ्यासारखा जगात श्रीमंत कोण नसेल माझ्या, नसेल श्रीमंत माझ्यासारखा, नाही श्रीमंत. जर श्रीमंत येऊन, मोठेपणा येऊन जर अहंकार निर्माण होत असेल ना, मला तो मोठेपणा नको आहे माझ्या. मला ती श्रीमंती नको आहे, मला ती प्रतिष्ठा नको आहे की मोठा महाराज नको रे. असंच ठेव, गोर गरिबाच्या घरी जाता येईल, प्रत्येकाच्या भावना समजून घेता येईल. जो आनंद आज या समाजात आहे ना, साध्या माणसात आहे ना, तो आनंद श्रीमंतीत नाही माईबाप. तो आनंद मोठेपणामध्ये नाही आहे माईबाप, नाही आहे. म्हणतो तुकोबरा काय म्हणतात माहिती का, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. चला एकदा सुंदर अभंग आमच्या सरांच्या मुखातून ऐकतो. हर हर. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. साखरेचा रवा, साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा.
ज्याचे अंगी मोठेपणा दया यातना कठीण दया यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा सरांसाठी लहान असावं जीवनात परोपकार असणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण कोणाचं चरित्र पाहतोय कोणाचं तुम्ही सगळेच बोलताना काहीच कळत नाही. चरित्र आहे गुरुद्रोह एक भिल्लाचं चरित्र आहे. ऐका श्लोक मी तुमच्या समोर मांडलाय मायबा. यो वै सामर्थ्ययुक्तश्च नोपकारं करोति वै तत्सामर्थ्यं भवेत् द्रव्यर्थं परत्र नरकं व्रजेत. हे हरणाचा आणि व्याधाचा संवाद लक्षात ठेवा की ज्याचं शरीर मायबाप परोपकारासाठी युक्त नाही
त्याचं सर्व काही निष्फळ आहे. याचा कडकपणा कमी करा. निष्फळ आहे. लक्षात बसतंय ना तुमच्या? याचा अर्थ कसा आहे माहिती का? तुम्हाला धन आहे, दौलत आहे, सगळं सगळं युक्त आहे माय बाप, परिस्थिती व्यवस्थित आहे, सगळं सामर्थ्य असताना सुद्धा तर तुमच्या जीवनामध्ये दान देण्याची जी भावना, जी उदारता जी नसेल तर तुमची जी संपत्ती, तुमची धन, तुमचा बंगला हे सगळं व्यर्थ आहे माय बाप, व्यर्थ आहे. याला काही किंमत नाहीये, काही किंमत नाहीये, काही किंमत नाही. जो सगळं असून जर हे सत्कार्य घडत नसेल ना, जर तो रस्त्यानं चालला तर आपण सहज म्हणा, अरे गरीब माणूस चालला रे, असं म्हणायचं. गरीब माणूस आहे, गरीब. आणि त्या ठिकाणी सांगितलंय की जो सामर्थ्य युक्त असताना परोपकार करत नाही, त्याचं सामर्थ्य निष्फळ आहे. हे असलं जगणं नको रे. आपल्यापेक्षा पशु प्राणी बरेत, पशु प्राणी बरेत. फक्त जन्म माणसाचा आहे, शरीर माणसाचं आहे, पण आपलं वागणं, आपले विचार, आपलं जगणं पशुसारखं आहे माहिती. पशुनं त्यांचा धर्म जागृत ठेवला, पण आपण आपला धर्म कुठं ठेवला? कुठं ठेवला? अरे पशुनं त्यांचा धर्म सोडला नाही मायबाप, पण माणसानं मात्र माणसाचा धर्म सोडलाय, सोडला ना. तुम्ही तर महाराज असं काय बोलताय? सत्य बोलताय. मला सांगा, माणसाचं खाणं काय? शुद्ध शाकाहार आहे का मांसाहार आहे? शुद्ध शाकाहार. माणूस खातोय काय? अरे शास्त्र सांगतं, जी ओठानं पाणी पितात ती कधीही मांसाहार श्रवण करत नाही, ती कधी त्या खात नाही. जी ओठानं पाणी पितात. मला सांगा, गाय कशानं पाणी पिते? गाय नाही इकडे बोला ना, गाय कशाने पाणी पिते? ओठानं पिते का जिभेनं? ओठानं. ठीक आहे. हत्ती कशानं पाणी पितो? ओठानच. हरण कशानं पाणी पिते? ओठानच. बैल ओठानच. मला सांगा, कुत्र कशाने पाणी पितं? जिभेने. वाघ कशाने पाणी पितो? जिभेने. सिंह कशाने पाणी पितो? लांडगा कशाने पाणी पितो? जिभेने. मांजर कशाने पाणी पिते? जिभेने. लक्षात द्या, हे शास्त्र सांगते, जी प्राणी जिभेनं पाणी पितात ती मांसाहार खातात, जी ओठानं पाणी पितात ती मात्र शाकाहार खातात. अरे बघा ना, जी गाय जिभेनं ओठानं पाणी पिते तिनं कधी मांसाहार खाल्ला का? जेवढी प्राणी त्या ठिकाणी ओठानं पाणी पितात ना मायबाप, ती कधी मांसाहार त्या ठिकाणी खात नाहीये. पण जी प्राणी त्या ठिकाणी जिभेनं पाणी पितात ती कधी शाकाहार खात नाही. अरे वाघ मरल पण कधी त्या ठिकाणी शाकाहार खाणार नाही. गाय मरल मायबाप, हरण मरल पण कधी मांसाहार खाणार नाही. याचा अर्थ असा आहे, जे ओठानं पाणी पितात ती काय खातात? बोला ना, तुम्ही बोलत जा ना. शाकाहार. आणि जी जिभेनं पाणी पितात ती, आता सांगा, माणूस कशानं पाणी पितो? जिभेनं. माणूस कशानं पाणी पितो? मला सांगा, माणूस काय खातो? माणसानं फक्त आता माणूस खायचा राहिलाय. अरे ज्या माणसानं जे ओठानं पाणी पितो, ज्यानं शाकर खाव, तो मांसाहार करायला लागलाय. दुसऱ्याचं पोट फाडून ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं पोट भरताय ना, ते चुकणार नाही, तुम्हाला चुकणार नाही. लक्षात ठेवा.
मांसाहार हे मनुष्याचं खाणं नाही आहे. मांसाहार जे जिभेनं पाणी पितात त्यांचं खाणं आहे. मग मला सांगा, जे जिभेनं प्राणी जे पाणी पितात त्यांनी कधी मांसाहार खाल्ला नाही रे? ते त्यांच्या धर्मावर राहिले. मला सांगा, आणि माणूस ही जिभेनं पाणी पितोय पण माणसाने काय खायचं सोडलं रे? मग आता सांगा, माणूस बरा आहे का प्राणी बरे आहेत? तुम्ही काय काय हे सगळं तुम्हीच हा करता, तुम्ही टाळ्या वाजवता ना, हा काय म्हणावं माणसाला? माणूस बरे हे म्हणणारे कोण आहे? माणसंच आहे. आणि खाणारे कोण आहे? माणसंच आहे. मग हर हर मी परत येईल, हे व्याध परत येईल. पण हे बघ ऐक, आता ऐका नाही, मी परोपकार सांगितला त्या हरणानं, आणि हरण काय म्हणतंय? हे व्याध मी परत येईल, माझ्यावर विश्वास ठेव. मला फक्त एकदा माझ्या कुटुंबाला भेटून दे रे, एकदा भेटून दे, एकदा भेटून दे. त्यावेळेस त्याच्यावर विश्वास ठेवला. हे बघ मी तुला वचन देतोय, संध्याकाळ तिन्ही सांजेला जो मैथून करतोय, तिन्ही सांजेला जो पाप करतोय, शिवरात्रीच्या दिवशी जो भोजन करतोय, जो आभक्ष भक्षण खातोय, जे या तिघांना जे पाप लागेल, जे महापाप लागेल, ते पाप मला लागेल. तिन्ही सांजेला कधी कोणतंही कर्म कुकर्म करू नये सांगितलंय. तिन्ही सांजेला कधी मैथून करू नये सांगितलंय. तिन्ही सांजेला कधी मनातही पाप येता कामा नये असं सांगितलंय. आणि जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी भोजन करतोय त्याला जे पाप लागेल, आणि त्या ठिकाणी जो खोटं बोलतोय त्याला जे पाप लागेल ते पाप, आणि जो आभक्ष भक्षण करतोय, प्राण्याला खातोय, त्याला जे पाप लागेल ते पाप मला लागेल. पण मी जर परत आलो नाही तर. हरण गेला मायबाप. पण चौथ्या वेळेस मी हे उदाहरण काय सांगतो तुम्हाला, कशामुळे सांगा लागलो? मी माझ्या भोलेनाथाचा, रामेश्वर भगवंताचा हा अंतःकरणातला स्वभाव प्रगट सांगतोय की देवाची भक्ती ही सहज करावी, सहज घडली पाहिजे, की जी आपण काय करतो ना हे आपल्याला कळता कामा नाही. मी त्याकरता हे सांगतोय, त्याकरता द्वितीय खंडातला हा इतिहास सांगतोय. आणि त्यानंतर चौथ्या वेळेस तो हरण निघून गेला. आता कितवा प्रहर सुरू झाला? चौथा प्रहर. चौथा प्रहराची वेळ किती आहे? 3 ते 6. बास 3 ते 6 ही चौथा प्रहर आहे माईबाप. त्या प्रहराला प्रारंभ झाला, आणि त्या प्रहर प्रारंभ झाला, हा वाट पाहत होता हरिण कधी येत आहे, हे 2 गेलेले हरिणी कधी येतात. पण चमत्कार असा झाला माईबाप की त्या व्याधासमोर पाहत 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 जी गेलेली हरणही येते. पण ज्यावेळेस हे सगळे घरी गेलेत ना माईबाप, त्यावेळेस ही हरण गेली, तो हरण गेला, ह्या दोघी बहिणी गेल्या. जी पहिली गेली होती ना मायबाप, ती निघाली हरणाकडे, त्या व्याधाकडे. त्यावेळी तिची बहीण म्हणते, अगं तू जाऊ नकोस, तू नको जाऊस, तू नको जाऊस. का? तुझी आवश्यकता आहे. अगं मी जाते, मी माझं देह समर्पण करते, पण तुझी आवश्यकता, तू नको जाऊ ग, तू नको जाऊ. त्यावेळेस ती मोठी जी बहीण होती, हरण होती ना, तिने सांगितलं, नाही आहे, मी मोठी आहे, मी जाणार. लेकरं नुसतं आई वडिलाचं भाषण ऐकत होते माईबाप. हे काय चाललंय? तितक्यात हरण जे होतं ना, त्यानं सांगितलं, हे बघा, संसारामध्ये बाप फक्त कामापुरता असतो. संसारामध्ये या लेकराला फक्त बापाचा पैसा प्रिय असतो. बापाची माया, बापाच्या अंतःकरणातलं प्रेम कोणी पाहिलं नाही. बा संसारामध्ये त्या ठिकाणी फक्त बापाचा पैसा सगळे पाहतात. हे बघ, तुम्ही राहा दोघी जणी, मी निघून जातो. कारण लेकराला आईची आवश्यकता आहे.
लेकरू कदाचित बाप गेल्यानंतर राहू शकतं, जगू शकतं, पण आई गेल्यानंतर लेकरं जगू शकत नाही. म्हणून मी जातोय, तुम्ही राहा. आणि मायबाप काय झालं माहिती आहे का, त्यानं सांगितलं असं करून आपण सगळेच जाऊ. आणि सगळा परिवार निघाला मायबाप. त्या लेकरांना आपल्या आई वडील जात असताना पाहिल्याबरोबर ती लेकरही आपल्या आई वडिलांसोबत निघाली. आणि सगळा परिवार त्या व्याधासमोर ज्यावेळेस उभा राहिला ना, व्याधाला आश्चर्य वाटलं. अरे अरे काय नवल झालंय, काय चमत्कार झाला. आणि चौथ्या प्रहरामध्ये 3 ते 6 या वेळेमध्ये सर्व परिवार त्या व्याधासमोर त्या ठिकाणी हजर होतोय. वेदाला आश्चर्य वाटलं की काय चमत्कार आहे. हे व्याध, आम्ही वचन दिल्याप्रमाणे तुझ्या समोर हजर आहे, आता मार आम्हाला. आणि हे चौथ्या ज्या व्याधाने सगळ्यांना पाहिल्याबरोबर जे बाण उचलला मारायचा, पण नेमकं असं झालं की जशी जशी व्याधाची ती पूजा होत चालली ना, तसं तसं व्याधाचं पाप संपत चाललं होतं. ते पाप व्याधाचं संपत चाललं होतं. व्याधाचं संपूर्ण पाप असं संपून गेलं, जळून भस्म झालं. आता व्याधाच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी दया उत्पन्न झाली, प्रेम उत्पन्न झालं. मायबाप जो ज्ञानरहित होता, ज्याला ज्ञान नव्हतं, त्याने भोलेनाथाची 4ही प्रहरामध्ये जी सेवा करत गेला ना, त्या व्याधाला ज्ञान उत्पन्न झालं. आणि व्याध विचार करू लागला, अरे प्राणी तर ही प्राणी मुखी प्राणी आहे. आता ऐका मायबाप, अरे ज्यांना बोलता येत नाही रे, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना वाणी नाही रे. आणि त्या ठिकाणी आज ही पशुयोनीत असताना सुद्धा काय परोपकाराची भाषा या प्राण्यामध्ये आहे. येते धन्या मृगश्चैव ज्ञानहीना सुसम्मता स्वीयेनैव शरीरेण परोपकारणे रता. व्याधाला पश्चाताप झाला मायबाप, की तो पश्चाताप या समाजाला व्हायला पाहिजे. पश्चाताप आपल्याला व्हायला पाहिजे, जो आज व्याधाला पश्चाताप आहे. ऐका काय म्हणतो व्याध, अरे हे ज्ञान रहित आहे. या पशु पक्ष्यांना ज्ञान नाही आहे. आज हे पशु योनीतलं शरीर आहे, ज्ञान नसताना सुद्धा आज ही परोपकाराची काय भावना आहे त्यांच्यामध्ये. आणि भगवंतानं मला हे शरीर दिलंय, काय दिव्य शरीर दिलंय, आणि मी काय केलंय, मी माणूस असताना मी काय जीवनामध्ये कोणता परोपकार केलाय. धन्य आहेत हे मृग, हे पवित्र विचार, दुसऱ्याचा सुखाचा विचार आज या पशुप्राण्यामध्ये. अरे जर दुसऱ्याचा सुखाचा विचार हे पशुप्राणी करतात, तर ते विचार ह्या माणसाच्या मनात का येत नाही मायबाप. अरे आज परोपकार हे पशुप्राणी करतात रे, जे मुख्य प्राणी आहेत ते परोपकार माणसाच्या मनात का येत नाहीये, का येत नाही मायबाप, का येत नाही. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असताना माणसं लांबून पाहतात रे, व्हिडिओ काढतात. आणि आजकाल ते फॅड झालं. एखादा जर ऍक्सिडेंट झाला ना, तिथे तो माणूस तर पडत असेल ना, पाणी मागत असेल, तर माणसं शूटिंग काढतात, फेसबुकला टाकायला, पण मदत कोणी करत नाही. एखाद्या स्त्रीची त्या ठिकाणी अत्याचार होत असेल, माणसं लांबून पाहतात, शूटिंग काढतात, युट्यूबला टाकतात, पण मदत करत नाहीये. अरे आपल्यापेक्षा बरे रे ते त्रेतायुग. त्या त्रेतायुगामध्ये एका प्राण्याच्या मनात यावं उपकार करण्याची भावना. एका स्त्रीवर अत्याचार होत असताना, प्राणी असताना सुद्धा जो महाशक्तिशाली कोण, रावण मायबा. सीते मातेनं नेत असताना एका प्राण्याच्या मनात यावं की नाही, एका स्त्रीवर अत्याचार होत असताना एका प्राण्याला सहन होऊ नये, आणि त्याने त्या रावणासोबत युद्ध करावं. युद्ध करावं का, एक स्त्रीवर अत्याचार होतो मायबाप. तो अत्याचार त्या त्रेतायुगामध्ये प्राण्याला सहन होत नव्हता. म्हणून तर एक सांगू का, त्याचं मरण जगाच्या मायबापाच्या मांडीवर झालं मायबाप.
आणि ज्या भीष्माचार्यानं द्रौपदीला अत्याचार होत असताना पाहिला मदत नाही केली, ज्या भीष्म पितामहानं मायबाप द्रौपदीवर अत्याचार होत असताना पाहिला, एक भीष्म पितामह द्वापार युगामधले आणि एक त्रेता युगामधले एक जटायू पक्षी आहे. दोन्ही भगवंताचे भक्त आहेत, पण एकाचं मरण बाणावर होत आहे आणि एकाचं मरण देवाच्या मांडीवर होत आहे. एक पशु आहे आणि एक मानव आहे. मानव असताना सुद्धा, सगळं सामर्थ्य असताना सुद्धा भीष्म पितामहाला बाणावर पडावं लागलं आणि कसल्याही प्रकारचं सामर्थ्य नसताना त्या जटायूला प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मरावं लागलं. काय कारण आहे? एक मांडीवर मरतोय आणि एक बाणावर मरतोय. त्याचं कारण आहे, एक स्त्रीवर अत्याचार होत असताना ज्यानं पाहिला पण मदत केली नाही, आणि एकानं मात्र स्त्रीवर अत्याचार होत असताना सहन झाला नाही, मदत केली, परोपकार केले, स्त्रीवर होणारा अत्याचार थांबवला मायबाप. त्याचं कारण जगाच्या मायबापाच्या मांडीवर मरण. म्हणून सांगतो, परोपकारासारखा धर्म जगात कोणताच नाही. हर 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 हर. खरंच पशुनी असताना सुद्धा हे सन्माननीय, यांचा सन्मान करावा. की मी मनुष्य असताना सुद्धा मी कोणता धर्म नाही केला, कोणतं सत्कार्य नाही केलं, कोणतं पुण्यकर्म केलं नाही, आणि त्याला पश्चाताप झाला. माझा दुसऱ्याच्या शरीराला त्रास देऊन आपलं शरीराचं पालन मी केलं, हे त्या व्याधाला त्या ठिकाणी पश्चाताप झाला. आणि व्याध पश्चाताप करून तो व्याध काय म्हणतोय, कौवा गतिम गमिष्यामि पातकं जन्मतः कृतं इदानी चिंतयाम्येवं धीक धीग धीकच जीवन मम. अरे अनेक पाप करून मी कुटुंबाचं पोषण करत होतो, यानंतर माझं काय होईल? त्याला 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 ज्ञान उत्पन्न झालं माहिती. आज जे लोकाला मारून हे पाप करून मी कुटुंबाला पोषण करत होतो, जे पाप माझ्या जीवनात झालेत रे, आता काय होईल माझं? कोणती गती प्राप्त होईल? कोणत्या नरकाला मी जाईल रे? हा पश्चाताप त्या ठिकाणी त्या व्याधाला होत होता मायबाप. जन्मापासून कधी देवाची भक्ती केली नाही, काय होईल माझं? काय होईल माझं? आणि माझ्या या मानव जन्माला मी आलोय, भगवंताने हात दिले, डोळे दिले, पाय दिले, वाणी दिली, सगळं असताना सुद्धा मी काही केलं नाही. धिक्कार आहे माझा, धिक्कार आहे माझा, धिक्कार आहे माझा. हा पश्चाताप करत असताना त्याच ठिकाणी तिथे एक दिव्य प्रकाश पडला मायबाप. अचानक दिव्य प्रकाश पडला, सर्व दिशा उजळू लागल्या. अचानक त्या ठिकाणी एक आवाज झाला, डम 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 डमरूचा आवाज झाला मायबाप. शंख वाजायला सुरुवात झाली. अरे पशु पक्षाने किलबिलाट करायला सुरुवात झाली, आणि त्यात स्वर्गामधून पुष्पवृष्टी व्हायला सुरुवात झाली. आणि अचानक त्या व्याधाला भगवान माझ्या देवादिदेव महादेवाचं अलौकिक ते दिव्य स्वरूप त्या ठिकाणी दृष्टी पडलं मायबाप. हर हर त्या व्याधाला दर्शन झालं. हे व्याध, अरे तू माझी ही अलौकिक पूजा केली देवा, मी कोणती पूजा केली? आणि त्या ठिकाणी मायबाप त्या ठिकाणी भगवान शंकर व्याधाला म्हणतात, अरे व्याध, तू 4 प्रहर माझी पूजा केली. व्याध म्हणतो, 4 प्रहर मी कधी पूजा केली? मी झाडावर जे बसलो खाली उतरलोच नाही. मी बाप जन्मी देवा तुमचं कधी नामच घेतलं नाही, मी पूजा केलीच नाही. आणि कशी पूजा घडली? व्याध, आई तू ज्या झाडावर बसला होता ना, ते माझ्या अतिप्रिय आवडीचा असणारा तो वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव आहे बिल्व वृक्ष.
मला अतिशय आवडतो. आणि जे बिलो वृक्ष तू खाली टाकत होता ना व्याप, अरे तू पाहिलंच नाही, तू माझ्या डोक्यावर तुडवरती गेला. देवा डोक्यावर, हा ये खाली बघ जरा तिथे साफ करून. त्यावेळी त्यानं साफ केलं मायबाप. तिथे भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग होतं, लक्षात ठेवा. अरे जे बेलाचे पान हे खाली पडत होते ते माझ्या मस्तकावर पडत होते. जे पाणी जे पडत होते तेही माझ्या अंगावर पडायचं. ही प्रत्येक प्रहरामध्ये ही पूजा तुझी घडली रे. आणि कशामुळं मी प्राप्त झालो तुला माहिती का? माझ्या आवडीचं सर्वात महान जी तिथी जे व्रत आहे, ही रात्र महाशिवरात्र होती. ही महाशिवरात्र तिथी होती व्यात. आणि सर्वात आवडीची जी तिथी आहे माझी ती महाशिवरात्र. आणि त्याच महाशिवरात्रीला तू हे बिल्वपत्र मला अर्पण केलंय. माझा अभिषेक केला आणि 4 प्रहरामध्ये माझा अभिषेक तुला घडला. व्यात मी तुला आशीर्वाद देतोय, आशीर्वाद देतो की त्या ठिकाणी तुझं नाव मी आता गुह असं ठेवतो. का नाव ठेवलं? आणि हे व्यात तू आता शृंगवेरपूरमध्ये जायचंय. कोणत्या पुरामध्ये? शृंगवेरपुरामध्ये जायचंय. आपली राजधानी तिथे बनव. आणि तुझ्या घरी या पूजेचा फळ तुला असं मिळेल. तिथे तू शृंगवेरपुरामध्ये जी राजधानी बनवशील, तुझ्या घरी साक्षात प्रभू रामचंद्र येतील. कोण येईल? प्रभू रामचंद्र येतील. त्यांचं दर्शन, त्यांची सेवा तुला घडेल. ते हरण सुद्धा तिथे आले. त्यांचीही त्या यवनीतून मुक्तता झाली मायबाप. त्यांना सुद्धा देव दिव्य देह धारण केला. ते सुद्धा विमानात बसून भगवान शंकरासोबत गेले. तेव्हापासून शिवजी त्या आबुर्दाजल पर्वतावर, आबुर्दाजल पर्वतावर व्याधेश्वर नावाने माझा भगवान तिथं प्रसिद्ध झाला. व्याधेश्वर भगवान की, व्याधेश्वर भगवान की, व्याधेश्वर भगवान की. शंकर तेरी जटा में. आता सुंदर सगळ्यांनी आनंद घ्यायचा. सगळ्यांनी गाडी आणि सुंदर हलायचं आहे. ही बॅटरी घ्या बाजूला अशी चार्जिंग करायची की 1 वर्षभर उतरलेली पाहिजे पुढची कथा येईपर्यंत. हीच कथा, हाच आनंद, हाच सत्संग 1 वर्षभर आपल्याला आनंद देत राहावं. एवढा आनंद घ्यायचा, इतका आनंद घ्यायचा. हे हो माळ भोवती गती सतोडाची ग. मोत्याची माळ भोवती गती सतोडाची ग. रसा गणपतीचा कोंडा चौरंगीला